आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत. चव्हाणसाहेब, 2024चं जे लोकसभा आहे त्याचं जागा वाटपाचं काय काय ठरलेलं आहे? महाराष्ट्रात काँग्रेसला जागा वाटपाच्या बाबतीमध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींना म्हणजे उदाहरणार्थ मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली जी आम्हाला गठबंधन करायचं आहे ती समिती आहे काँग्रेस पक्षाची, त्यात आमच्याकडून राज्याची माहिती घेण्यात आली. राज्यामध्ये आम्हाला काय वाटतं आहे निवडणुकीसंदर्भात, कुठल्या जागा आम्ही लढल्या पाहिजेत या संदर्भात विस्तृत चर्चा आम्ही सर्वांनी केलेली आहे. आमचं मनोगत आम्ही व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अन्य श्रेष्ठींची चर्चा करून त्यांचा जो निर्णय येईल त्यानंतर ही चर्चेला राज्यामध्ये जी काही चर्चा अपेक्षित आहेत, मग ती शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, पवारसाहेबांचा किंवा उद्धव ठाकरे, ती चर्चा नंतर सुरू होईल. काही अडचण नाही म्हटलं मला. एकंदरीत काँग्रेस किती जागेवर लोकसभेसाठी आग्रही आहे? असं आहे की सगळ्यांनाच भरपूर जागा लढाशी वाटतं ना. आता सर्वांना जुन्या सवयी आहे आम्हाला सर्वांच्या. असं आहे की ज्यावेळेस आम्ही 2 पक्षाचं सरकार होतं, आम्ही आणि राष्ट्रवादी मिळून, त्यावेळेस आमचं 26 आणि 22 असा त्यावेळेस सूत्र होतं. तर आता तीन लोकांचा विषय आहे, वाटली तिघांमध्ये आहे. त्यामुळे त्यात फरक तर पडणारच आहे ना. मी आता नेमका आकडा सांगू शकत नाही आहे, पण ज्या जागा ज्यांना लढवून जिंकण्यासारख्या आहेत तेच गणित शेवटी अंतिम होईल ना. आम्हाला वाटलं ही जागा आम्ही जिंकू शकू तर ती आम्ही लढवू. त्यांना वाटलं ती जागा असं आता उदाहरणार्थ बारामती, तर पवारसाहेबांनी इच्छा तर पवारसाहेबांनीच लढली पाहिजे, कारण शेवटी त्यांचं तो क्षेत्र आहे. नांदेड ही आमची जागा आहे इथली काँग्रेसची, आम्हाला वाटलं नांदेडची जागा काँग्रेस लढली पाहिजे. आता शिवसेना उद्धव ठाकरे जे म्हणतील त्यांना ती जागा दिली पाहिजे. त्यामुळे सर्वांचा योग्य तो सन्मान राखून, सन्मानापेक्षाही जिंकण्याची परिस्थिती कोणाची चांगली आहे तो विचार करूनच जागा लढवल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जे अन्य पक्ष, वंचित बहुजन आघाडी आहेत, प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घ्यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण जागा आता किती शक्य आहे किंवा त्यांची काय इच्छा आहे या सर्व गोष्टी चर्चा अंती निश्चित होतील. महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला गेलेला आहे, पाणबुडीचा. कसं आहे, दुर्दैवाने महाराष्ट्राचा आवाज हा दबत चाललेला आहे. महाराष्ट्रातल्या विकासात्मक ज्या काही संधी आहेत महाराष्ट्राच्या, त्या सगळ्या अन्य राज्यात दुर्दैवाने गुजरातमध्येच आहे. वस्तुस्थिती आहे. तर मला सत्ताधारी मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांनी विचार केला पाहिजे की आपण जे काही तडजोड करतो आहोत ॲट व्हॉट कॉस्ट हा विषय आहे. म्हणजे महाराष्ट्राचं हित लक्षात ठेवून जे निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत, ज्याची डबल इंजिन सरकार आहे, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, आता शिंदेसाहेब म्हणतात ट्रिपल इंजिन सरकार आहे, मग डबल इंजिन लावा का ट्रिपल इंजिन सरकार, शेवटी त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे ना. आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामध्ये जे शेवटी महाराष्ट्रात बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. देशात असेल पण महाराष्ट्रात तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अधिकचे प्रकल्प आले पाहिजेत. आपण प्रत्येक ठिकाणी घडते असं की आता तो कोइन्सिडन्स आहे का कसं घडतं आहे आम्हाला माहीत नाही, पण गुजरातला अधिकाधिक प्रकल्प चाललेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आता वाढ होत चाललेली आहे आणि त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये असं दिसत नाही, विजिबल नाही आहे. आमचं म्हणणं की आपण एक दुसऱ्याला फसवण्यापेक्षा जे वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये काही जास्त मिळत असेल तर का घेऊ नये. साहेब, तुम्ही 87पासून सक्रिय राजकारणात आहात. तुम्ही बऱ्याचशा आघाड्या आणि युत्या ह्या तुमच्यासमोरच झालेल्या पाहिलेल्या आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहेत. काय वाटते, लोक एक्सेप्ट? ठीक आहे ना. असं आहे तर प्रत्येकाला आपापला कोणाशी आघाडी कोणाशी जुळतं हा त्यांचा विषय आहे. मग त्यांचं जर काही आपसात पटत असेल तर आम्हाला काय त्या भाष्य करणं आम्ही उचित समजत नाही, त्यांचा विषय आहे. साहेब, बावनकुळे असं म्हणाले आहेत, बरेच जण दुपट्टा घालणार आहेत. खासदारांनी थेट सांगितलेलं आहे की अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार. भीती वाटते की असं घडलं तर त्यांचं काय व्हायचं, हा त्याच्यामध्ये वेगळं कारण आहे त्यांचं. त्यामुळे मी काही त्यांच्याबद्दल काही मला बोलायचंही नाही आहे, कारण की त्यांचं लोकांमध्ये ही जागा काँग्रेसला चांगली आहे आणि त्यांचं जे काही परिस्थिती आहे ती काय आहे त्यांच्या पक्षश्रेष्ठींना बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे अशी ते बेछूट विधानं करत आहेत असं माझं म्हणणं आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशीसह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.